लहान मुलं तशी मुळातच निरागस असतात. एकदा काय झालं, एका लहान मुलाला मी विचारलं की मला सांग, जगातली सगळ्यात मोठी लढाई कुठे झाली? त्याने जरा विचार केला आणि मला उत्तर दिलं, आईने सांगितलंय घरातल्या गोष्टी बाहेर सांगायच्या नाही. पण तरी सुद्धा जनरली मुलांचं आपल्या आई वडिलांवर खूप प्रेम असतं आणि आपले आई वडील जे सांगतात ते सगळं ते ऐकत असतात. पण काही मुलं अशी आहे की ज्यांना आपल्या आई वडिलांना सुद्धा काहीतरी सांगण्याची इच्छा आहे. आपला पुढचा कलाकार असंच एक गाणं घेऊन येतोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात, वैभव मांगले. करून करून काळजी माझी, करून करून लाड, करून करून काळजी माझी, करून करून लाड. दमलात तुम्ही आई बाबा, झोपा जरा गाढ. करून करून काळजी माझी, करून करून लाड. दमलात तुम्ही आई बाबा, झोपा जरा गाढ. मागणार नाही उगाच खाऊ, मागणार नाही खेळ. लवकर उठीन आवरायाला, लावणार नाही वेळ. मागणार नाही उगाच खाऊ, मागणार नाही खेळ. लवकर उठीन आवरायाला, लावणार नाही वेळ. शाळेमध्ये जाईन रोज, सगळा डबा खाईन. अभ्यास करीन, टीव्ही सुद्धा थोडाच वेळ पाहीन. देवा पुढे लावीन दिवा, जेवण करीन मस्त. वरण भात भाजी चटणी, सगळं करीन फस्त. शेपूची ही भाजी, शेपूची ही भाजी सांगेन आई दोनदा वाढ. दमलात तुम्ही आई बाबा, झोपा जरा गाढ. कसलं गुणी बाळाचं गाणं आहे आणि तू दिसतोयस पण तसा. थँक्यू. मजा आली. या गाण्याबद्दल सांग ना आम्हाला. या गाण्याबद्दल सलील कुलकर्णीचं गाणं आहे. त्यानं कंपोज केलं आणि संदीप खरेचे शब्द आहेत. आणि त्याच्या मुलाने हे गाणं गायलंय, जो हार्डली काहीतरी आता एक 5-6 वर्षाचा वगैरे असेल. क्या बात आहे. मग आता हे गाणं कसं वाटलं हे विचारूयात. हो. वैभव, तुमच्या गाण्याच्या निवडीला 100 पैकी 100 मार्क. थँक्यू थँक्यू. दुसरी गोष्ट, तुम्ही गायलात, फारच छान गायलात. म्हणजे सुरेल तर तुम्ही आहातच, पण ते पेश करताना तुम्ही आतमध्ये होते त्या गाण्याच्या कम्प्लिटली. हो. ऑल द बेस्ट. येस, थँक्यू थँक्यू थँक्यू. वैभव, मला माझ्या आई वडिलांची खूप आठवण आली. जगद्विख्यात चित्रकार M.F. हुसेन यांनी एक उदाहरण दिलं होतं. एका 25 वर्षाच्या माणसाला आणि एका 5 वर्षाच्या मुलाला लाईन मारायला सांगतात. म्हणजे लाईन मारायला म्हणजे पेन्सिलची लाईन मारायला सांगतात. तेव्हा 5 वर्षाच्या मुलाची लाईन ही थोडीशी अशी वेडीवाकडी असते आणि 25 वर्षाच्या माणसाची लाईन अगदी सरळ असते. तर ती का असते? 5 वर्षाचा मुलगा त्याच्या रेषेमध्ये त्याचा इनोसन्स जाणवत असतो, त्यामुळे ती अशी वेडीवाकडी येते त्याच्या वयाप्रमाणे. आणि 25 वर्षाचा माणूस हा पोचलेला असतो, कॅल्क्युलेटेड लाईन मारतो म्हणून ती. पण तुझ्या गाण्यातनं तू 25 वर्षाचा असूनही 5 वर्षाचा मुलाचा इनोसन्स होता, म्हणून मी जास्त भावना. हो, थँक्यू थँक्यू वंदना. तुझ्यासाठी एक छोटंसं सरप्राईज आहे, पण त्यासाठी मी सांगतो तेवढं करावं लागेल. काय? डोळे बंद करायचे. इथे
अरे बाप रे. वैभवच्या पत्नी आणि मुलगी मयुरी आणि पौलमी पौलोमी. दोघी सुद्धा इथे आहेत. मयुरी, मला तुम्हाला विचारायचं आहे की वैभव मधला अवखळपणा, विनोदी अभिनेता, उत्तम गायक आम्ही सगळे बघत असतो, पण ते खट्याळ मूल कधी लपत नाही. आम्ही नेहमीच त्याला असं आत्ता बाहेर येऊ की मग बाहेर येऊ असं कायम बघत असतो. घरी सुद्धा तो तसाच असतो का? घरी पण तो तेवढाच अवखळ, म्हणजे त्याच्या मुलीबरोबर खेळण्यामध्ये तो तिच्याबरोबर तिच्या वयाचा होऊन खेळतो आणि घरी तो असाच आहे. क्या बात आहे. मग आज आपण या दोघींच्याही साक्षीनं त्याचं बक्षीस देऊ. हो देऊया. ये वैभव, सगळ्या कुटुंबाला घेऊन ये. तू सगळ्यांची पतंग काढतोस ना, आता ही तुझी पतंग काढणार आहे. आणि तुम्ही सगळ्यांची फिरकीही घेता असं ऐकलंय, त्यामुळे आई बाबा झोपा जरा. वैभव, तुझ्या पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेस साठी ऑल द बेस्ट. मयुरी आणि पौलमी, तुम्ही आलात, धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू.